नमस्कार मैत्रिणींनो. आजचा माझा हा व्लॉग आहे महाशिवरात्रीच्या पूजेचा. कोणतीही पूजेची सुरुवात करायची झाली तर अगोदर हे स्वस्तिक काढावंच लागतं. असंच मी रांगोळीचं स्वस्तिक काढते आणि त्याच्यावर हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या. माझ्याकडे ही छोटीशी पिंडी आहे. गेल्याच वर्षी मी श्रावणात घेतली होती, श्रावणी सोमवारची पूजा करण्यासाठी. महादेवांची भक्ती मी लग्नाआधीपासूनच करते. श्रावणी सोमवार मी लग्नाआधीपासून करत होते. त्यामुळे महादेवांचं आणि माझं एक भक्तिमय छान असं नातं आहे आणि मला खूप महादेवांची पूजा करायला आवडते. त्यामुळे मी गेल्याच वर्षी छोटीशी पिंडीही घेऊन आले. देवळातही जाते आणि घरी पूजा करण्यासाठी मी पिंडी घेऊन आले आहे. दिव्यांची पूजा केली, दिवे प्रज्वलित केले व मग त्यानंतर मी पूजा करायला सुरुवात केली. पिंडीवर अभिषेक करण्यासाठी मी एका वाटीत पंचामृत बनवून घेतले होते व एका वाटीत मी साधे पाणी घेतले होते. महादेवांची पूजा करण्याआधी मी सकाळीच सर्व देवांची पूजा आधी करून घेतली होती. त्यानंतर मग म्हटलं व्यवस्थित आपण महादेवांची पूजा करूया, व्यवस्थित अभिषेक वगैरे करता येईल. त्यामुळे मी सकाळीच आधी बाकीच्या सर्व देवतांची छान अशी देवाऱ्यात पूजा करून घेतली होती. ओम नमः शिवाय हा महादेवांचा आवडता मंत्र म्हणत म्हणत मी पंचामृताने अभिषेक करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेला ओम नमः शिवाय मी बोलत होते. पंचामृताने अभिषेक झाल्यानंतर मग मी साध्या पाण्यानेही अभिषेक करून घेतला. आध्यात्मिकतेचा हा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला आहे. माझ्या आईलाही खूप पूजा अर्चा करण्याची आवड होती आणि तीच आवड मला लागली आहे. प्रत्येक पूजा अर्चेच्या वेळी मला तिची खूप आठवण येते. आता ती ह्या जगात नाही आहे, पण तिची आठवण मात्र कायमची माझ्याबरोबर आहे. जशी ही पूजा करण्याची आवड मला माझ्या आईकडून मिळाली आहे, तसंच आता माझी पूजा वगैरे बघून माझ्या मुलालाही आवड लागली आहे. त्याने पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास केला आहे. बघा आता त्याच्याकडूनही मी पिंडीवर अभिषेक करून घेत आहे. पंचामृताचा अभिषेक करून घेतला, पाण्याचा अभिषेक करून घेतला. तोही आवडीने ओम नमः शिवायचा जप करत अभिषेक करत होता. हे बघून मला खूपच छान वाटलं. महादेवांना मधल्या तिन्ही बोटांनी भस्म लावून घेतला. त्यानंतर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पानं वाहून घेतली. महादेवांना आवडणारं डमरू तोही माझ्याकडे होता, त्यामुळे तोही मी पूजेला ठेवला आहे. या दिवशी महादेवांना बेलाची पानं तर वाहतातच, परंतु धोत्र्याचं फळही वाहतात. त्यामुळे मी धोत्र्याचं फळही आणून ठेवली होती माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी. त्यानेही छान बेलाची पानं वाहिली, धोत्र्याचं फळ मी त्याला वाहायला दिलं. त्यानेही अगदी मनापासून पूजा केली. असंच तर असतं, आपलं बघूनच मुलं शिकतात. त्यामुळे आपण आपले रिच्युअल्स केले तर ते मुलांनाही समजतात आणि मुलांनाही त्याची आवड लागते. त्यामुळे घरात हे आपले हिंदू रिच्युअल्स करायचेच. समुद्र मंथनाच्या वेळेला मिळालेले अमृत देव व दानव यांनी वाटून घेतले, पण त्यावेळेला मिळालेले विष मात्र भगवान शंकरांनी प्राशन केले. जगाला त्रास होऊ नये म्हणून भगवान शंकरांनी ते संपूर्ण प्राशन केले. त्यामुळेच महादेवांना नीळकंठ म्हणूनही ओळखले जाते. अशी मान्यता आहे की आपल्यातील नकारात्मकता, राग, द्वेष हे सर्व आपण धोत्र्याचे फळ जशी विषारी आहे, फूल हे आपण भगवान महादेवांना चढवून आपल्यातली नकारात्मकता, ईर्ष्या, द्वेष त्यांना अर्पण करून सकारात्मकतेकडे आपण प्रवास करतो. इथे माझा मुलगा बेलाच्या पानांचा अभिषेक करत आहे व त्याने धोत्र्याचे फळही महादेवांना अर्पण केलं. आज आपल्याला मंदिरात हे सर्व करायला मिळत नाही, कारण मंदिरात खूप गर्दी असते. त्यामुळे हे सर्व मी घरीच आधी केलं. मंदिरात गेले पुढे आहेच, पण हे सगळं घरी केलं. आजचा दिवस भगवान शिवांना समर्पित आहे. संयम, तपस्या आणि भक्तीचा दिवस. प्राचीन काळी
हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासून भगवान शिवांना पती म्हणून मानत होती. पण शिव हे योगी, विरक्त आणि संसारापासून दूर होते. माता पार्वतीने कठोर तप करण्याचा निर्णय घेतला. ती अनेक वर्ष उपवास, ध्यान आणि जप करत राहिली. थंडी, ऊन, पाऊस कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता तिने शिवभक्ती सोडली नाही. तिच्या अटळ श्रद्धेमुळे भगवान शिव प्रसन्न झाले. महाशिवरात्रीच्या याच दिवशी शिवपार्वती यांचा विवाह झाला. हा दिवस भक्ती आणि संयमाच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. आपल्या हिंदू धर्मात जेवढं महत्त्व पूजेला आहे तेवढंच महत्त्व रांगोळीलाही आहे. त्यामुळे ते मी छानशी अशी पिंडीची व बेलाच्या पानांची रांगोळी काढून घेतली. रांगोळीशिवाय शोभाच नाही. आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशीची अजून एक कथा प्रसिद्ध आहे. एक शिकारी महाशिवरात्रीच्या रात्री शिकार करण्यासाठी जंगलात गेला. तो बेलाच्या झाडावर बसून शिकारची वाट पाहत होता. त्या झाडाखाली शिवलिंग होतं, पण त्याला ते माहीत नव्हतं. रात्री एक हरीण पाणी प्यायला आलं. शिकाऱ्याने त्याला मारायची तयारी केली, पण त्या हरिणाने विनंती केली, मला माझ्या कुटुंबाला भेटून येऊ दे, मी परत येईन. शिकाऱ्याला आश्चर्य वाटलं, पण त्याने तिला जाऊ दिलं. रात्रभर शिकारी जागा राहिला. बेलाची पानं तोडून खाली टाकत राहिला. नकळत ती पानं शिवलिंगावर पडत होती आणि त्याच्याकडून पूजा होत होती. आणि शिकार न मिळाल्यामुळे त्याचा उपासही झाला होता. पहाटे हरीण आपल्या कुटुंबासोबत परत आले. त्याची प्रामाणिकता आणि कुटुंबप्रेम पाहून शिकाऱ्याचं मन बदललं. तो म्हणाला, मी आता कोणाचाही जीव घेणार नाही. त्या क्षणी भगवान शिव प्रकट झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की दया, प्रामाणिकता आणि भावपूर्ण भक्ती शिवांना सर्वात प्रिय आहे. भगवान शिवांना दिखावा नको असतो. त्यांना फक्त मनातील शुद्ध भावना आणि श्रद्धा हवी असते. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय हा जप करायचा असतो. इथे माझी सुंदर अशी पूजा करून झाली. छान मी सजावट केली. त्यानंतर धुपाची आरती करून घेतली, नैवेद्य दाखवला आणि आता मी जप करायला बसले. मी 11 माळी ओम नमः शिवाय हा जप केला. तसेच शिवचालीसाही वाचून घेतली. माझे मिस्टर, मी व माझा मुलगा आम्ही तिघांनी छान अशी पूजा करून घेतली. त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न झालं. माझा मुलगा इंजिनियर असून तो IT कंपनीत जॉबला आहे. परंतु त्याची वीकली ऑफ सॅटर्डे संडे असल्यामुळे त्याला आमच्याबरोबर आज पूजा करायला मिळाली. पिंडीला घातलेली ही छोट्या रुद्राक्षांची माळ मी आजच्या दिवसासाठीच मागवली होती. परंतु ती मी विसरले होते. नंतर आठवली तशी पटकन काढली आणि घातली. त्यामुळे अजूनच बरं वाटलं, कारण भगवान शंकरांना रुद्राक्ष प्रिय आहेत. आरती झाल्यावर मी हे डमरूही वाजवले. त्यामुळे अजूनच सकारात्मकता वाढली. मुलुंड ईस्टलाच हे तुंगवतेश्वर मंदिर आहे. या मंदिरात मी दरवर्षी शिवरात्रीला न चुकता जाते. मंदिर व मंदिराचा परिसर खूप सुंदर सजवला होता. दर्शनासाठी रांगेची व्यवस्थाही उत्तम असते आणि छान दर्शन घ्यायला देतात. वयस्कर लोकांना त्रास होऊ नये म्हणून मागच्या दरवाजाने पाठवतात. उत्तम सोय करतात. प्रसादही असतो. खिचडी, खजूर, शेंगदाणे असं द्रोणमध्ये देतात. प्रसादाची छान सोय असते. मी दरवर्षी माझ्या मुलाच्या नावाने देणगी देऊन पावती देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.